नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. GDCA अँड CHM परीक्षा संदर्भातील आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत आणि हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे महत्त्वाचे परीक्षा संदर्भातील येणारे नमुने आहेत. म्हणजे पेपर नंबर 5 असेल, पेपर नंबर 4 असेल, या दोन्ही पेपरच्या दृष्टीने तसेच पेपर नंबर 1च्या देखील दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे नमुना सेक्शन आहेत. आणि हे नमुना सेक्शन महाराष्ट्र सहकारी संस्था नियमन 1961 अंतर्गतचे असणार आहे. आता यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात, जसं की जोड्या लावा असेल, रिकामी जागा असेल, चुकी बरोबर असेल आणि त्यासोबतच तुम्हाला सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहा या दृष्टीने सुद्धा आजचे हे महत्त्वाचे नमुने या ठिकाणी आपण लेक्चरला कव्हर अप करतो आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अजून अद्यापही अभ्यास सुरू केलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फास्ट ट्रॅक कॉम्बो बॅच सुरू केली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्या संबंधीची डिटेल्स मी शेवटी देणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण लवकरात लवकर बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी कव्हर होईल. तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर इथे स्क्रीनवर माझा नंबर देतोय, 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. मला व्हॉट्सअप करायचा आहे. तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि ब्रॅकेटमध्ये तुमचं एज्युकेशन आणि फास्ट ट्रॅक कॉम्बो बॅच एवढं तुम्हाला टाईप करायचं आहे. फी स्ट्रक्चर तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण आपण नवीन अभ्यासक्रम आधारित महत्त्वाची टॉपिक सिरीज त्यामध्ये अभ्यासणार आहोत आणि कमी वेळामध्ये आपल्याला महत्त्वाच्याच घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, चला आता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायचे आहेत. जे आपले बॅचेसला विद्यार्थी असणार आहेत त्यांना ही PDF सेक्शन भेटून जाणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करू इच्छित असाल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा ओरिएंटेल आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. GDCA परीक्षेच्या संदर्भातील आज आपण महत्त्वाचे नमुने घटक अभ्यासणार आहोत आणि हा नमुना घटक खूप महत्त्वाचा आहे. या नमुना घटकांवर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो ते आधी व्यवस्थित समजून घ्या. बघा, इथे आता दिलेला आहे नमुना अ, बरोबर. मग आता परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल, तर महाराष्ट्र सहकारी संस्था अंतर्गत संस्थांची नोंदणी करण्यासाठी, बघा नीट लक्ष द्या, संस्थांची नोंदणी करण्यासाठी कोणत्या नमुन्यामध्ये अर्ज केला जातो. बघा प्रश्न काय विचारला, कोणत्या नमुन्यामध्ये अर्ज केला जातो. मग आता याचं उत्तर काय असेल रे, कोणत्या नमुन्यामध्ये, तर अ नमुन्यामध्ये. आलं लक्षात. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यासोबतच आता पुढे प्रश्न आलेला आहे की निबंधकांच्या कार्यालयामध्ये आलेल्या नोंदीसाठीचे अर्ज, म्हणजे निबंधकांच्या कार्यालयामध्ये संस्थांच्या नोंदणीसाठीचे जे अर्ज येतात ते अर्ज आल्यावर निबंधकांच्या कार्यालयामध्ये ज्या नोंदवह्या असतात आलेल्या अर्जांचे, बरोबर, मग ती नोंद ठेवण्यासाठी कोणत्या नमुन्याअंतर्गत आहे, तर ब नमुन्यामध्ये. आलं लक्षात. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्यासोबतच तुम्हाला जोड्या लावांमध्ये अ गट देतील, ब गट देतील. मग अ गटामध्ये नमुना अ ब क ड असे देतील. ब गटामध्ये त्याचं सविस्तर विश्लेषण असणार आहे. मग ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे की त्याचा नमुना ब आहे, क आहे का ड आहे, बरोबर. या हेतूने पण आणि सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहितानाही सुद्धा तुम्हाला एक ॲडिशनली वर्कआउटमध्ये तुम्ही एक्सप्लेन हे पॉईंट त्या ठिकाणी करू शकता. चला, प्रत्येकाने आपलं नोटबुक ओपन करायचे आहेत आणि जे मी आता पूर्ण नमुना सिरीज आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत, प्रत्येकाने व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करत चला रे. नमुना अ, चला प्रत्येकाने व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. नमुना अ कशाशी संबंधित आहे, तर संस्थांची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज हा नमुना अ शी संबंधित आहे. नमुना ब, निबंधकांच्या कार्यालयामध्ये सहनिबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, विशेष अप्पर निबंधक यांच्या कार्यालयात आलेल्या नोंदी संबंधीच्या अर्जाची नोंदवही ही ब नमुन्यामध्ये असते. ओके, पुढे घ्या. क नमुना, शासनाकडे पाठवायचे प्रतिवृत्ती. ड नमुना, अधिनियमाने नोंद केलेल्या किंवा नोंदणी केल्याचे समजण्यात येणाऱ्या सहकारी संस्थांची नोंदवही कोणत्या नमुन्यात असते, ड नमुन्यामध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. नमुना ई कशाशी संबंधित आहे, तर नियम 13(1) खालील नोटिशीशी संबंधित आहे. नमुना फ कशाशी संबंधित आहे, नियम 13 ब्रॅकेटमध्ये 3 खालील नोटिशींशी संबंधित आहे, बरोबर. पुढे नमुना ग, नमुना ग कशाशी संबंधित आहे,
तर संस्थांचं एकत्रीकरण असेल, त्यांच्या मालमत्ता व जबाबदारी यांचे हस्तांतरण असेल किंवा संस्थांचं रूपांतर असेल किंवा त्याची विभागणी, यामुळे ज्या हितसंबंधांना बाधा येईल अशा सदस्यांना किंवा धनकोंना व इतर व्यक्तींना द्यावयाच्या नोटिशी संबंधीचा हा नमुना ग आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, हा IMP क्वेश्चन आहे, नवीन अभ्यासक्रम आधारित. त्यानंतर नमुना ह कशाशी संबंधित आहे? संस्थेच्या पुनर्रचनेसाठीचा अर्ज. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, संस्थेच्या पुनर्रचनेसाठीचा अर्ज कोणत्या नमुन्यामध्ये असतो? तर ह नमुन्यामध्ये. ओके. नमुना ह 1 हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 यातील कलम 23 ब्रॅकेटमध्ये 1 अन्वय संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्हता प्राप्त व्यक्तींनी द्यावयाचा अर्ज. पुढे नमुना आय हा 100% आतापर्यंतच्या बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की संस्थेच्या संदर्भातील नमुना आय कशाशी संबंधित आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या रे. IMP सिरीज आहे. नमुना आय संस्थेची जी काही सदस्य असतात, संस्थेच्या सदस्यांची नोंद पुस्तिका जी असते, सभासदांची नोंद पुस्तिका असते, ती आय नमुन्याअंतर्गत. ओके. त्यानंतर पुढे नमुना जे संस्था मर्यादित आणि अमर्यादित हिताच्या सदस्यांची यादी नमुना जे मध्ये. नमुना J1 मध्ये म्हणजे J1 मध्ये संस्था मर्यादित अमर्यादित कार्यशील सभासदांच्या याद्या बाबतीत. नमुना J2 अकार्यशील सभासदांच्या यादी बाबतीत. नमुना के कशाशी संबंधित आहे? तर नियम 45 ब्रॅकेटमध्ये 1 ब्रॅकेट कंप्लीट प्रतिज्ञापत्रांशी संबंधित. त्यानंतर नमुना एल कलम 48 अंतर्गत येणारे प्रतिज्ञापत्रक त्यांच्याशी संबंधित. त्यानंतर पुढे नमुना एम. आता हा घटक खूप महत्वाचा आहे, यमची सिरीज चालू झालेली आहे. नमुना यम कशाशी संबंधित आहे? कलम 48 व ब अन्वय केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या संदर्भातली नोंद पुस्तिका. नमुना M1 आता मी डायरेक्ट M1 M2 अशी सिरीज बोलणार आहे. आता नमुना कन्सेप्ट तुम्हाला कळाली आहे. ओके. बघा, M1 कशाशी संबंधित आहे? जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने निबंधकाने ठेवावयाचे कानूनी अधिसूचित सहकारी संस्थांची नोंदवही. नमुना M2 अधिसूचित संस्थेच्या सभापती उपसभापती या व्यक्तींशी सादर करावयाची ती मुदत संपावयाच्या पुढच्या वर्षाच्या अगोदर 30 सप्टेंबरला निबंधक सहकारी संस्था यास सादर करावयासाठी. M2. ओके. त्यानंतर पुढे M3 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाशी संबंधित. M4 नामनिर्देशन पत्राच्या संबंधित. M5 निवडणूक निर्णयासंदर्भातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी काही अंतिम यादी असते ती कोणत्या नमुन्यात असते? M5 मध्ये. परीक्षेला प्रश्न येतात, व्यवस्थित लक्ष द्या रे. M6 निवडणूक प्रतिनिधीची नेमणूक. M7 मतदान प्रतिज्ञापत्राच्या नेमणुकीच्या सर्वसामान्य नमुना व मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करणे. M8 मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक. M9 जेव्हा निवडणूक अविरोध होते तेव्हा जाहीर करावयाच्या निकालाचा नमुना. आता परीक्षेला हा बऱ्याच एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 4 मध्ये 5 मध्ये हे IMP सिरीजचे क्वेश्चन आहेत. आता M9 कशाशी संबंधित आहे? आता यावरती तुम्हाला फिरून प्रश्न विचारला आहे. जेव्हा निवडणूक अविरोध होते आणि तेव्हा जाहीर करावयाचा निकाल म्हणजे अविरोधी जे असणार आहे त्यांचा निकाल कोणत्या नमुन्याअंतर्गत जाहीर केला जातो? ते M9 अंतर्गत. ओके. M9 M किंवा M9 तुम्ही सिरीज लक्षात ठेवा, फक्त कोणता घटक कोणाशी रिलेटेड आहे. पुढे काय? M10 कशाशी संबंधित आहे? मतपत्रिकेचा नमुना. M11 आव्हान दिलेल्या मतदारांची यादी. M12 अंध किंवा अपंग मतदारांच्या सोबतने म्हणजे मतदारांच्या सोबत्याने करावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना. M12 अंतर्गत. M13 अंध व अपंग मतदारांची यादी. M14 दुबार नोंदवलेल्या मतदारांची यादी. M15 मतपत्रिकेचा हिशोब. M16 निकालपत्रक. हाही बरेच वेळा परीक्षेला येणारा IMP क्वेश्चन आहेत. M16. M17 निवडणूक परिणामाच्या आणि समितीच्या सदस्यांची नावे. M18 विशेष सभा बोलवण्यासंबंधी किंवा अविश्वासाच्या ठरावासंबंधी जे मागणीचे निवेदन द्यावायचे असते ते कोणत्या नमुन्याअंतर्गत असते रे?
तर M18 अंतर्गत असते. ओके, परीक्षेला प्रश्न 100% येणार, नवीन घटकांवर आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित लक्ष द्या रे. M19 सहकारी संस्था समितीच्या विशेष सभा बोलवण्यासंबंधी अविश्वासाच्या मागणीच्या निवेदनाबाबतचे प्रमाणपत्राबाबतचा नमुना. आणि M20 आहे ते वगळण्यात आलेलं आहे. MN बघा, आता नमुना जो असणार आहे, सॉरी, M20 जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. आता इथून आपला वेगळा नमुना सिरीज सुरू होते N ची, बरोबर. आता M ची संपली, आता N ची सिरीज चालू झालेली आहे. आता N कशाशी आहे? ताळेबंद पत्रकाशी. आता परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ताळेबंद पत्रक कोणत्या नमुन्यात असतं? तर N. ओके, हे लक्षात ठेवा, N नमुन्यामध्ये असतो. हा परीक्षेला 100% येणारा प्रश्न आहे. नमुना N1. N1 कशाशी आहे? तर सहकारी बँकेच्या लेखापरीक्षकाच्या निदर्शनात्मक अहवालाचे स्वरूप लेखापरीक्षकाचा स्वतंत्र अहवाल. N2 म्हणजे N2 सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाच्या अहवालाच्या निदर्शनात्मक स्वरूप N2 मध्ये. त्यानंतर नमुना O, हा पण बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पेपर नंबर 3 असेल, 5 असेल, 6 असेल, यामध्ये विचारला जातो. 1 असेल. नमुना O निबंधकांच्या संदर्भातील संस्थांचे जे लेखापरीक्षण ऑडिट वर्ग जे असतात, बरोबर, म्हणजे ऑडिट वर्ग जे नेमले गेलेले असतात, तर त्यांना संस्थांचं लेखापरीक्षण करणं बंधनकारक असतं, संस्थांना लेखापरीक्षण करणं बंधनकारक असतं. त्यासंबंधी जे काही हिशेबातील दोष असतात, जे लेखापरीक्षक त्या संदर्भातील तुम्हाला म्हणजे संस्थांना लेखापरीक्षणासंदर्भातील संस्था काय करत असते? आपलं ऑडिट करून घेत असते. मग ह्या ऑडिटच्या संदर्भामध्ये जे आपल्याला हिशेब असतात, त्यामध्ये जर काही अफरातफर लबाडी धोके झाले असतील किंवा ती सुधारणा करायची असेल, तर त्या संदर्भातील हिशेबातील दोष सुधारण्याबाबतचं प्रतिज्ञापत्रक नमुना O मध्ये दिलं जातं. ओके, O नमुन्यामध्ये. म्हणून आम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो? सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल. काय सांगितलं? दोष दुरुस्ती अहवाल कोणत्या नमुन्यात असतो? तर O नमुन्यामध्ये. नमुना P वाद निर्णयासाठी म्हणजे वाद निर्णयासाठी पाठवण्यासंबंधीचा अर्ज. जर संस्थेमधला एखादा वाद निर्णयासाठी पाठवायच्यासाठी अर्ज असेल तर तो कोणत्या नमुन्यात? तर P नमुन्यामध्ये. त्यानंतर Q नमुन्यामध्ये कलम 98 अन्वय प्रमाणपत्र देण्याच्या वेळी काढावयाचे घटक. त्यानंतर नमुना R कलम 100 अन्वये मालमत्तांच्या हस्तांतरणासंबंधीचं पत्रक. नमुना स नियम 93 अन्वये जाहीर नोटीस. नमुना ट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 चे कलम 136(1) अन्वय मालमत्ता खरेदी करण्यास द्यावयाचे प्रमाणपत्र. त्यानंतर नमुना यू हा घटक महत्वाचा आहे. नमुना यू चा बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. कलम 101 खालील वसुली दाखल्यासाठी अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना. मग परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो, कलम 101 अंतर्गत वसुली दाखल्यासाठी कोणत्या नमुन्या अंतर्गत अर्ज सादर करावा लागतो? तर यू नमुना. ओके, नमुना नमुना व्ह्यू हा कलम 101 खालील वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना सह उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था. त्यानंतर नमुना X वार्षिक सर्वसाधारण बैठकीची कार्यक्रम पत्रिका. नमुना X1 मालमत्ता नोंदवही सुरक्षित ठेवण्यासंबंधी. नमुना Y संस्थेने निबंधकांकडे विवरणपत्रके दाखल करणे. आणि नमुना Z हे स्थावर मालमत्तेच्या बाबतचा ताबा घेण्यासंबंधीची नोटीस. असे महत्त्वपूर्ण हे परीक्षेला तुम्हाला नमुने विचारले जातात आणि या नमुन्यांच्या बेसवर तुम्हाला जोड्या लावा, चुकी बरोबर, तसेच सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहा. या घटकांमध्ये तुम्हाला ही प्रश्न विचारले जातात. ओके, सर्व विद्यार्थ्यांना आजचे महत्त्वाचे नमुने सिरीज लक्षात आले असतील किंवा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, आपले नमुने सिरीज तुम्ही लिहून घ्या. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर माझा नंबर देतोय 85 30 80 42 74. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती नक्की संपर्क करा. बॅच आपल्या सुरू झालेल्या आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया घालू नका. महत्त्वपूर्णच्या सिरीज टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर करतोय मे 2026 साठी, त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पाठवायचं आहे, फुल नेम, त्यानंतर तुमचा जिल्हा, डिस्ट्रिक्ट, ओके, आणि ब्रॅकेटमध्ये फास्ट ट्रॅक बॅच. ओके, म्हणजे
बी. ओके, FB जरी केलं फास्ट ट्रॅक बॅच, तुम्हाला फी स्ट्रक्चर असणार आहे ते व्हॉट्सअपला सेंड केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. पुढच्या सिरीजला आपण नवीन टॉपिक रिलेटेड, नवीन अभ्यासक्रम आधारित महत्त्वाचे टॉपिक पुन्हा अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.